कालपासून अगदी घमासान चालली आहे राज्यात. अजितदादा पवारांचा विमानाचा अपघात झाला आणि एकूणच देशभर सोशल मीडिया आणि याच्यात धुमाकूळ सुरू झाला. आणि मुख्य मुद्दा होता की हा घातपात आहे की अपघात आहे, आणि आपापले तर्क मांडत बसले लोक. सोशल मीडियाचा हा फायदा म्हणा किंवा तोटा म्हणा, पूर्वीही लोक चर्चा करायचेच, पण व्यक्त व्हायला माध्यमं नव्हती आणि एकमेकांचं कळत नव्हतं. म्हणजे गावागावात किंवा घराघरात चर्चा होत होत्या आणि त्या बाहेर पोहोचायला जागा नव्हत्या. सोशल मीडियानं झालं असं की आत्ता जो तो अभिव्यक्त होतो आणि आपापल्या पद्धतीनं होतो. म्हणजे मग त्यात तो फेसबुकवर बोलेल किंवा इंस्टाग्रामवर बोलेल किंवा व्हिडिओत बोलेल. माणसं व्यक्त होतात, व्यक्त व्हायला जागा मिळाली. पण मग या अभिव्यक्तीमुळं गोंधळ असा व्हायला लागलाय की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे कळेनासं झालंय. एक भव्य अशी संभ्रमावस्था उभी राहते आणि माणसं कुठली तरी एक बाजू घेऊन लढवईगिरी करत राहतात. यात मूळ मुद्दा निसटून जातो, तो म्हणजे एका माणसाचा अकाली मृत्यू झालाय. त्याच्यावर संवेदना, दुःख व्यक्त करणं. तर खूप लोक या सार्वजनिक माध्यमांचा वापर करून, म्हणजे काल इतकं वाईट वाटत होतं. म्हणजे मी साधारण 12 वाजता झोपेतनं उठलो. म्हणजे बायकोनं टी व्ही लावला आणि अचानकच ती ओरडली आणि ते न पटणारं वाक्य होतं की अजितदादा गेले म्हणून. तर तो एका अर्थानं ते धक्कादायक होतं, म्हणजे फारच तीव्र धक्कादायक होतं. कारण अपेक्षित नसतं आपल्याला असं की कोणी इतक्या अचानक जाईल म्हणून. आणि ते पचवायला काही काळ अवघड जातं, पण मग लगेचच डोकं चालू झालं पाहिजे. आणि अर्थात ती निसर्गाची देणगी आहे माणसाला की त्याला लगेचच संशय यायला लागतात किंवा त्याला दुःख होतं, त्याला आनंद होणारे लोक पण आहेत. तर सार्वजनिक माध्यमांचं किंवा ह्या सोशल मीडियाचा त्या अर्थानं अभिव्यक्तीला उपयोग जरी झाला असला तरी अभिव्यक्ती म्हणजे काय नेमकी याची अक्कल नसलेले खूप लोक दिसले. आपण घाई करू नये, संयमानं घ्यावं आणि नीट बातम्या आल्यानंतर किंवा नीट माहिती मिळाल्यानंतरच अभिव्यक्त व्हावं. अशा पद्धतीचं लोक अभिव्यक्त होत नाही. तर हा एक अतिशय सामूहिक बावळटपणा अख्ख्या जगभर दिसतो आणि आपण तर त्यात अगदीच क्रमांक 1वर आहोत. उठायचं आणि लगेचच सुटायचं आणि आपणच त्यातले जाणकार आहोत आणि बोलायला सुरुवात करायची. मग ते अपघात नाही, आम्हाला असं वाटतंय आणि तसं वाटतंय, आणि मग घातपात आहे, अपघात की घातपात वगैरे असं ते सुरू होतं. तर ते ठीक आहे, म्हणजे संशय घेणाऱ्यांबद्दलही काही म्हणायला हरकत नाही. पण जे ट्रोल होते ना, म्हणजे अजितदादा पवार मेल्याचा आनंद साजरा करणारे लोक दिसले काल. ही काय विकृतांची जमात आहे. आणि उघडपणे सांगायचं ना, ही विकृतांची जमात 2014 नंतरच वाढली आहे. 10ला त्यांनी ही तयारी करून ठेवली आणि फक्त विकृती व्यक्त करायची. कशावरही त्यांना तेवढाच एक धंदा आहे की तुम्ही, आणि त्यांनी माणसं वाटून घेतलीत. माझ्यावरही 3-4 जण सोडलेत आणि प्रत्येकावर सोडलेत. आणि काय विकृत बोलायला हेच नाही. म्हणजे माझा डेबू गेला, त्यानं आत्महत्या केली, त्याच्यावरही घाणेरड्या प्रतिक्रिया देणारे बरं झालं वगैरे असं म्हणणार लोक होते. का गेलाय, काय गेलाय, राजन खान नेमका कोण आहे, कुठल्या भावनेचा आहे, काही माहीत नाही. त्यांना एकच काम आहे, दिसला माणूस की त्याला झोडपायचं आणि ते यंत्रणा कामच करत राहते. ते कोणतरी 40 पैसे आणि 2 रुपयेवाले बेकार आहेत हे लोक, फारच विकृत. राजू परुळेकरनं काहीतरी काल पोस्ट टाकली, त्याच्यावर खाली ते जे काही सुटलेत ना, तू कधी मारणार आहे, तुझी आई कोणाबरोबर झोपली, जणू यांना आपली स्वतःची आई कोणाबरोबर झोपली याची जाम खात्री आहे बुवा. लोकांच्या आया कोणाबरोबर झोपल्याचे हिशोब करणार, शिव्या देणार आणि मरणाची इच्छा व्यक्त करतात दुसऱ्याच्या.
ही विकृत जमात म्हणजे जगाची कीड आहे. 14ला तर उत्मात करत होते हे. जाबच विचारायचा नाही कसला, कुणी काही बोलायचं नाही. ते बोलतील तेवढंच खरं आणि पुन्हा पुन्हा यायचं. 47 साली तुम्ही कुठं होता? 75 साली तुम्ही कुठं होता? ते येणाऱ्यांना हे कळत नाही की माध्यम आहेत म्हणून लोक बोलतायत आणि आणखी एक आहे, बोलणारे लोक करुण्याचं बोलतायत, देशाच्या भल्याचं बोलतायत. या देशाच्या सत्तेवर बसलेल्या लोकांना जाब विचारण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तो अधिकारच 2014ला काढून घेतल्यासारखं बोलायला लागले ना. आत्ता कमी झाले ते. आता त्या टोलच्याच घरात जेव्हा शिरलं ना सगळं आर्थिक आणि सामाजिक, आणि आत्ता कळलं त्यांना हे आपल्यासाठी बसलेले नाहीत, पण अजूनही त्यांच्या प्रेमात असलेले आपल्या जातीची सत्ता आली असं समजणारे जे मूर्ख आहेत ना, ते काल ज्या पद्धतीनं सुटले होते, अजितदादा मेला हे बरं झालं असं म्हणणारे लोक, आता तो नरकात जाईल वगैरे वगैरे. तुम्ही स्वर्गात जगताय? काही हद्द आहे का नाही? गेली हजारो वर्ष माणूसपणा तयार केलाय. दुःखात लोकांच्या सामील असण्याची करुणा असली पाहिजे. आणि तुम्ही असं समजतात का ट्रोल हो की तुमच्या घरात दुःख येत नाही, तुमच्या बुडाखाली आग लागणार नाही किंवा जाणार नाही, तुम्ही संकटात येणार नाही. ते आमची जात, आमचा धर्म, आमचा देश नसतं काही. या जगाच्या पृथ्वीचा कारभार एक सलग चालतो. हे राष्ट्रबिष्ट्र कल्पना आत्ता आल्यात. एकमेकांवरच सगळे अवलंबून आहेत. मग ते कुठल्याही धर्माचे असून कुठल्याही जातीचे असो, एकमेकांशिवाय जगता येत नाही. आणि भांडगोळांनो, तुम्हीच लोकांच्या जीवावर जगता. तुमचं आर्थिक चक्र, जगण्याचं चक्र, मदतीचं चक्र, आरोग्याचं चक्र, शिक्षणाचं चक्र, जगण्याचं कुठलंही चक्र, शेती, कसलंही चक्र, हे चक्र एकमेकांवर अवलंबून आहे. ते जागतिक पातळीवर आहे. अक्कल येऊ द्या जरा. मग इथं बसून दुसऱ्या राष्ट्रांचा द्वेष करायचा. फार वाईट वाटत होतं काल. तो दादा माझा कोणी लागत नाही. मी जेव्हा वेळ येईल ना तेव्हा टीकाच केली, बारामतीत जाऊन केली आहे. पण ते किलमिश आणि वैर नाही बाळगलं. तो वैचारिक, तात्विक आणि कारभाराचा भांडणाचा प्रकार आहे. ती भांडणं चालणार, मतभेद होणार, पण त्याला एक संयम पाहिजे ना काहीतरी. कोणाच्या तरी मरणाची इच्छा व्यक्त करत राहणं, कसले विकृत असाल तुम्ही. आणि स्वतःला उच्च जातीय म्हणवतात. हे किती असंस्कृत आहेत हे कळतं. हे स्वतःला संस्कृत, सुसंस्कृत मानणारे लोक आहेत. इथेही माझ्याही व्हिडिओ येऊन काहीतरी ट्रोलिंग करत असतात आणि शहाणपणा शिकवत असतात. ह्या विकृतांना एकदा बडवलं पाहिजे. बैल कसे बडवतात तसं बडवलं पाहिजे. आणि बडवले जातीलच. हे सातत्यानं काही टिकत नाही या जगातलं. जातात 10, 12, 15, 20 वर्ष, 50 वर्ष वाया जातात, पण बदला घेतात. आणि आणखी आत्ता याच्या पुढचं जग आहे ना, माघार घेणार नाही. जे जे कोण जात्याभिमानी आहेत ना, कुठल्याही जातीचे असून धर्माभिमानी आहेत, त्यांनी समजून जा, तुमचं संपत आलंय. तुमच्या दुकानदारीची शेवटची काही वर्ष राहिलीत. तुम्ही संपणार आहात. कारण जग तिकडं निघालंय आता. भानावर या. आणि तुमच्या पिढ्या किंवा तुम्हालाही सुखानं जगायचं असेल ना, तर समजुतीनं, मायेनं एकमेकांशी मिसळून वागा. ते जात, धर्म आणि तुमचे द्वेष आणि मग राजकीयता, आपला पक्ष, आपला पक्ष नाही. आपला पक्ष हा बावळटपणाचा आहे. राजकीय पक्ष कधीही आपला नसतो. तो देशाचा असतो आणि देशाचे नागरिक म्हणून आपण ठरवायचं. कुणाच्या प्रेमात पडायचं नाही. कुठल्याही राजकीय नेत्याच्या नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षाचे पण नाही. ते नागरिकशास्त्र शिकल्याशिवाय देश सुधारणार नाही. तुम्ही नका कोणाच्या तरी पक्षाच्या प्रेमात पडू आणि नेत्यांच्या प्रेमात पडू. नेत्यांवर प्रेम नसतं करायचं. नेत्यांना जाब विचारायचा असतो, कारण ते सेवक आहेत आणि आपण निवडून दिलेले आहेत. आणि एकट्या तुमच्या जातीच्या जीवावर निवडून येत नाही कोणी. खूप सगळ्यांची मदत लागते आणि धर्मांच्या पण नाही मदतीने निवडून येत.
मग ते मुसलमान वेगळे केले पाहिजेत आणि हिंदूंच्या जीवावर वगैरे आणि हिंदू राष्ट्र वगैरे कल्पना सोडा. या जगातलं एकही राष्ट्र धार्मिक पातळीवर नाही चालू. ते इस्लामिक राष्ट्र आहेत ना, ती बघा गोत्यात आहेत. ज्यांनी ज्यांनी इस्लाम जाहीर केला ना, आणखी एक इस्लामी राष्ट्र आहोत असं म्हणणारे देश खूप कमी आहेत. ज्यांनी ते जाहीर केलं ना, ते गोत्यात आहे. त्याचं दांडगं उदाहरण म्हणजे ते पाकिस्तान. पाकिस्तानचा अगदी झान्नूम होऊन बसली आहे आणि ती इथं करायला निघालोय आपण. तर असं नाही ट्रोलिंग करू, असं नाही द्वेष करू. ती जे काही भांडणं असतील ना, ती राजकीय भांडणं आहेत ना, ती भांडू. फारच वाईट वाटत होतं आणि माझा मूळ मुद्दा तोच आहे की तुमच्यावर जेव्हा स्वतःवर येईल ना, तेव्हा काय करणार आहात तुम्ही? तुमच्या घरात तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलाय? तुम्ही काय मरणार नाही आहात. तुम्ही मरायला जन्माला आलाय आणि तुम्ही मरायलाच जन्माला आलाय. तुमच्याही घरात रोगराया होणार, तुमच्याही घरात आजारी पडणार, तुमच्याही घरात अडचणी, आर्थिक अडचणी येणार, कुठल्याही अडचणी येणार. कुठल्याही संकटात तुम्ही पण सापडू शकता आणि हे जगच मदतीला येतं. रस्त्यावरचे अपघात पाहिले असतीलच कधी. अपघात झाला रे झाला ना, माणसं पळत सुटतात. माणसं पळत सुटतात. 3 प्रकारची माणसं पळतात. मदत करायला जाणारी माणसं, अपघात कसा झाला याचा रोमांच अनुभवायला जाणारी माणसं, आणि तिसरं त्याचे व्हिडिओज करायला जाणारी माणसं. आणखी एक आहे, तिसऱ्याचंच आहे. यात काही ढापायला मिळते का? ते ढापायला मिळणारं प्रमाण कमी असतं, एखादं असतं, 1% रोमांच अनुभवलं जाणारी 2-3% लोक असतात. उरलेले 97-96% लोक आहेत ना, मदतीला जातात आणि मदतीला जाताना अपघात ज्याचा झालाय ना, त्याची जात कुठली, त्याचा धर्म कुठला, प्रदेश कुठली, भाषा कुठली असं नाही पाहत. हे माणुसकीचं जग आहे. माणसं धावतात अक्षरशः. माझ्या अक्षरमानवचे मदत ग्रुप आहेत. मदतीची हाक मारली ना, लोक धो मदत करतात. आपल्याकडं आरोग्य आणि शिक्षणाच्याच बाबतीत मदत लागते. गरिबीचा उत्मात आहे आपल्या देशात आणि आरोग्य व्यवस्थेचं बकालपण आहे, शिक्षण व्यवस्थेचं बकालपण आहे. याच्यात लोक एकमेकांना, मला ते नेहमी वाटत राहतं की आरोग्य आणि शिक्षण हे सगळ्यांना मोफत असलं पाहिजे आणि निर्मळ प्रामाणिक सेवा असली पाहिजे. तसं नाही राहिलेलं. वाताहात झाली आहे दोन्ही क्षेत्रांची. त्याच्यात मदती मागायला लोक येतात ना, तेव्हा कुणी कोणाला काही जात धर्म विचारत नाही, काय नाही विचारत. थोडी चौकशी करून घेतात, हे खरंच आहे का, अल्पशी चौकशी करतात आणि जेव्हा पटतं ना, तेव्हा माणसं धो मदत करतात. हा मूळ पण माझं स्वतःचं टक्केवारी मी तर्कानं काढली आहे. 93% जग हे एकमेकांना मदती करणारं आणि माणुसकीचं आहे. हे 7%च किडे आहेत ना, हे वाट लावतात, ते व्यापार करतात आणि ते धर्म मार्तंड असतात आणि सगळ्या धर्मांचे. त्यांना दंगली होणं, मारामाऱ्या होणं, द्वेष होणं आणि विकृती असणं, ती ट्रोलिंगची. कुणाच्या मृत्यूची कामना करा, कुणाची आई कुणाबरोबर झोपली याच्याबद्दल बोला. तुमच्या आयांचा पत्ता आहे का? आमची जात आणि आमचा धर्म नव्हता. 4,500 वर्षाचा इतिहास आहे फक्त धर्मांचा आणि 3,500 वर्षाचा इतिहास आहे भारतातल्या जाती व्यवस्थेचा. त्याच्या पल्याड नाही. 40 लाख वर्ष झाली मानवी आयुष्याला आणि हे नष्ट व्हायला आलंय आता जगभर. जगाची 2ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या ही नास्तिकांची आहे आणि ती हळूहळू निधर्मीपणाकडे जाते. भारतातले 7% लोक हे निधर्मी आहेत, पूर्ण नास्तिक पण आहेत आणि निधर्मी पण आहेत. 60% छोटे होत नाहीत आणि हळूहळू जाईल आणि लोकांना उभं आणलंय तुमच्या जातींनी, धर्मांनी आणि त्यानं होणाऱ्या अव्यवस्थापनानं. शिक्षणावर इथं किती टक्के खर्च होतो देशाचा तो बघा. GDPच्या अतिशय अल्प. आरोग्यावर किती खर्च होतो तो बघा. 3-4% वर परिणाम जातच नाहीये आणि नीट हिशोब केला ते 2%वरच अडकलेली आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था.
ते GDPचा जरा अभ्यास करा आणि इथले धर्म आणि जाती किती खर्च करतायत वाया जाणारा ते एकदा बघा. उद्या बोलतोय या विषयावर, विद्यापीठांवर बोलायचं मला जागतिक. काय वाट लागते देशाची, जगण्याच्या गरजा काय आहेत माणसाच्या, त्याच्यावर बोलूया ना. आणि आणखी गंभीर सांगायचंय तर मुळात एखादा अपघात किंवा एखादी घटना, दुर्घटना ही अपघात आहे की घातपात आहे या चर्चेला जातं कशाला? तर तसं संशयाचं धुका असलेलं वातावरण इथं राज्यकर्त्यांनी तयार केलं. म्हणजे माणसं चुकतायत संशय घ्यायला असं मला अजिबात नाही वाटत, कारण वातावरणच तसं झालंय. कुठलेही खुनी बलात्कारी लोक सत्तेत बसले ते पुढारी कुठलेही गुन्हेगारच आहेत आणि काटा काढण्यासाठी हे काही करू शकतात हे समाजाला माहीत झालंय. समाज इतका भोळा नसतो. समाज हे अभ्यास करत असतो, चर्चा करत असतो, या चर्चांमधनं घुसळणीतनं काहीतरी बाहेर निघतंच. कित्येक प्रकरणं झालीत की ज्यांच्या चौकशा पण नाही झाल्या. महाराष्ट्राच्याच बाबतीत आहे. गोपीनाथ मुंडेंचं नेमकं काय झालंय अजून कळलेलं नाही महाराष्ट्राला. ते विनायक मेटे होते, त्यांचं नेमकं काय झालंय अजून कळलेलं नाही महाराष्ट्राला. प्रमोद महाजनांचा खून का झाला आणि तो तुरुंगात तो कोण, त्याचा भाऊ मारणारा त्याला, तो का मेला याचं नीट कळलेलंच नाही. स्पष्टीकरणं कुठलीच नाहीत आणि माध्यमं पुन्हा यांच्याच हातात येतात. सोशल मीडिया यांच्या हातात नसल्यामुळे यांचा थैथयाट चाललाय. बाकी जी काही वर्तमानपत्र आहेत आणि TV वगैरे आहेत ना, ते त्यांना वाटेल ते एकांगी बातम्या देत राहतात. तेही कधी निष्पक्ष राहत नाहीत. अजितदादाचे ते, मी बारामतीला राहिलेलो आहे, माझे ते विमानतळ माझ्या घरापासून 1-1.5 मिनिटाच्या अंतरावर आहे. ते ज्या पहिल्या बातम्या येत होत्या ना त्यात इतक्या खोट्या होत्या ना की तिथं धुकं असल्यामुळं ते दिसत नसल्यामुळं अजिबात नाही. मला माहिती आहे तिथं इतकं धुकंच येत नाही. ते विमानतळ आहे टेकडीवर आणि लखलखीत दिसतं तिथं. बरं, रिपोर्ट्सही आले आता की ती जी पारदर्शकता आहे वातावरणाची 1000 फुटाच्या खाली होती आणि लोकांना संशय येणारच ना. तुम्ही उत्तरच देत नाही तर हे धुक्याचं संभ्रमाचं वातावरण तुम्हीच तयार केलं ना. संशय तुमच्याबद्दल येण्यासारखं वातावरण तुम्हीच तयार केलंय. एवढे खून आणि एवढे, ते लोह्याचं काय झालं? बरं, ते कुणीतरी निरंजन टकलेंनी संशोधन करून पुस्तक लिहिलंय. उत्तर दिलं कधी तुम्ही? तुम्हाला एवढा माज आहे की कोण काय विचारतं. आता तुमचाही माज कधीतरी उतरेलच ना. तुम्ही पण अमरपट्टा घेऊन आलाय काय? तुमची इतिहासात काय नव्हतं? मोठ्या पदावर गेलेल्यांची नोंद इतिहासात होते. तुम्हाला त्याची पण लाज नाही. आणि त्या कोणतरी ममता बॅनर्जी वगैरे काल म्हणाल्या की याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी कमिटी करून समिती नेमून केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाबद्दलची मतं ममता बॅनर्जींना माहीत नाहीत का लोकांची? सर्वोच्च न्यायालय संविधानिक निर्णय द्यायला इतकी वर्ष लावताना इतके संभ्रमाचे निर्णय देतं हे दिसतंय ना आत्ता डोळ्यांनी. महाराष्ट्राच्या राजकारणातला जो गोंधळ झाला, पक्ष फुटले, त्याचा निर्णय साधारण आठवड्याभरात यायला पाहिजे होता. तो अजून आलेला नाही. काळ वाहून गेला, समाजाचा काळ वाया गेला ना. सर्वोच्च न्यायालयाला ती अक्कल नको? संविधानिक पीठ आहे, तिथं काही रोजच्या आपल्या हगल्या मुतल्याच्या केसेस जात नाहीत. संविधानाबद्दलचा निर्णय देणं याच्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे. तर संविधान जिथं मोडलं जाते आणि सरकार, समाज, राजकारणी यांचा जिथं संबंध येतो, सत्ता, इथं पटकन निर्णय दिले पाहिजेत ना. तर शिवसेना पक्ष कोणाचा, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा, त्या केसेसचा निर्णय अजूनही देत नाहीयेत. तारखा ढकलतायत पुढं. का बरं? का बरं? झाल्या असतील ना सगळ्या चौकशा ना अमुक तमुक. तर हे राजकारण तुम्ही खेळता, न्यायालय राजकारण खेळायला लागली, तसा समाजाचा संभ्रम आहे ना. त्यामुळं अजितदादाच्या त्या प्रकरणाची चौकशी न्यायालयानं करणं फारच विनोदी आहे, संशयास्पदच आहे ते. एखादी गोष्ट घातपात आहे की अपघात आहे याच्याबद्दल समाजात जर इतकं मोठं संभ्रमाचं दुःख पसरलेलं असेल तर हे दुःख दूर करण्याचे आणि खरेपणानं अतिशय स्वच्छपणे बोलणारी यंत्रणा कुठे आहे? तुम्ही त्या अर्थाचा विश्वास टिकवून धरलाय का स्वतःचा? विनायक मेटेंच्या अपघाताचं काय झालं माहित नाही. असे किती अपघात ना.
तुम्ही का नाही जाहीर करत काय जे रिपोर्ट आलेत ते? आणि लोक प्रश्न विचारणार आहे ते उत्तरं द्या ना. तुमच्यात एवढा माज आहे की कुणाला उत्तरं द्यायला बांधीलच नाही आहोत. तुम्ही काय अमरपट्ट्या घेऊन कायम पुढची 2-3 लाख वर्ष राहणार आहात का काय? कधीतरी हा समाजानं वचपा काढतोच. समाज दिसायला शांत असतो. वचपा काढतोच. मग तुम्ही ती EVM आणा, अन्याय करून निवडून या, पैसे देऊन निवडून या, कसंही निवडून या. एकदा कधीतरी खरेपणाला यावं लागतं. 30-40 वर्ष जाण्याची शक्यता असते. समाज ती वाया जाऊ देतो आणि खरं तर वाया नाही जाऊ देत. तो स्वतःचा राग आहे ना असा गोंडाळत राहतो आणि कुठल्या ना कुठल्या रूपानं तो बाहेर पडतो. त्यामुळे त्याच्या शिक्षा तुम्हाला मिळणारच आहे आणि तुम्ही मरून गेलात ना तो तुमची खलनायक म्हणूनच नोंद होणार आहे. तुमची काही ऐतिहासिक महापुरुष वगैरे होणार नाही. हिटलरची जशी नोंद झाली ना तशी तुमची होणार आहे. आणि मी हे सगळ्या पुढाऱ्यांना बोलतोय, गाव पातळीपासून केंद्र सरकारपर्यंत सगळ्याच पुढाऱ्यांना बोलतोय. माझं स्वतःचं मत होतं अजितदादाचं राजकारण चुकलंय म्हणून. पण जीव वाचवायला काही लोक तुरुंगात गेले आणि काही लोक सत्तेत गेले असं जे दिसतं ना घाणेरडं राजकारण. पवार कंपनीचं, पवार फॅमिलीचं, ते कुटुंबाचं एवढं मोठं राजकीय वातावरण होतं, ते संपवायचा प्रयत्न, त्यातनं तडजोडी म्हणून हे राजकारण गेलं. त्याच्यावरही बोलतो वाटलेच मी. शरद पवारांवर एक स्वतंत्रच व्हिडिओ करतो. आज फक्त त्याची वेदना आहे. घातपात की अपघात, आणि याची जबाबदारी घ्यायला तयार नाही नैतिक कुणी. सरकारी अधिकारी नाही आहेत आणि पुढारी पण नाही आहेत. ज्या यंत्रणा आहेत त्यांनी स्वच्छ सांगितलं पाहिजे आणि गुन्हेगार पकडले पाहिजेत. मुळात ते यंत्रणा राहिल्यात का गुन्हेगार पकडणारे? समजा हा घातपात आहे असं आपण गृहीत धरू. स्वच्छ चौकशी होऊन त्या गुन्हेगारांना पकडलं जाणार आहे का? तर त्याच्यावरही जनतेचा विश्वास राहिलेच नाही. हा, मग जनता सोशल मीडियात बोलते ते योग्यच वाटतं. मग मांडून तरी ठेवते असं, आणि हेच साठत जातं ना पुन्हा. तुमची खलनायकी चित्रणं जी होतात त्याची ही समाज जो तो तुटक तुटक बोलत राहतो आणि त्याचा जो गोळामेळा होतो. मध्ये ग्रोक भाऊंनी नाही का गेल्या वर्षीच काहीतरी एप्रिलमध्ये चाललं होतं ना ग्रोकचं, लोक मोदीबद्दल प्रश्न विचारायचे आणि ग्रोक मोदीच्या विरोधातच माहिती द्यायचा. याचा अर्थ असा झाला होता की सोशल मीडियात मोदीबद्दल खूप एवढं ट्रोलची यंत्रणा असून आणि कोट्यवधी रुपये खर्च करून आणि सोशल मीडियावर ताबा आणून अमित शहा तर म्हणाला होता की 32 लाख अकाउंट्स आहेत आमचे आणि ते अफगाणिस्तानातनं ऑपरेट होतात. एवढं करून सुद्धा लोक जे तुटक तुटक बोलले होते, थोडं थोडं बोलले होते, त्याचा साठा त्या अमित शहाच्या यंत्रणेपेक्षा आवाढव्य झाला आणि ग्रुपभाऊ सांगायला लागला मोदी बोगस माणूस आहे म्हणून. आणि मग सगळीकडं ते लक्षात घ्या, याच्यावरनं लक्षात घ्या तुमची नोंद कशी होते. हे कुठेतरी नोंदलं जातच ना. ग्रोकनं काही स्वतःची उत्तरं दिलेली नव्हती. ग्रोक काही स्वतंत्र नाहीये. तो माणसंच काय बोलतायत त्याचं संकलन करून सांगतो. तर माणसं मोदी विरुद्ध गेले 10 वर्षात 11 वर्षात एवढं बोलले होते, हे कुठे ठळकच दिसत नव्हतं. ठळक दिसत होते ट्रोल्स, मोदीची बाजू घेणारे आणि लोकांच्या आयामाया काढणारे, आणि मोदी जणू यांचा अनधिकृत बाप असल्यासारख्या भाव खाणारे. आणि त्यांना ती समज नाही की पंतप्रधान म्हटल्यानंतर तो सगळ्या देशाचा आहे, सगळ्या देशाला बोलायचा अधिकार आहे. त्याची बाजू घेऊन, कुठल्या तरी पंतप्रधानाची बाजू घेऊन माणसं लढतायत दुसऱ्यांशी, असं पहिल्यांदा घडलं. मनमोहन सिंग पर्यंत हे चालू नव्हतं. कोणी कोणावरही टीका करत होतं आणि मी तर करतच होतो. मी मनमोहन सिंगांनाही भाषणांमधनं, सोशल मीडियातनं, लिखाणातनं, पत्रकारितेतनं बोंबलतच होतो मनमोहन सिंगांच्या विरोधात. विरोध नाही करायला आलं कोणी काँग्रेसवाला कधी. उलट वेळ आली की ते सल्ला विचारायला पण यायचे. मला ते एका मंडळात घेतलं होतं महाराष्ट्र सरकारच्या. म्हणजे मी खडूस माणूस आहे हे लक्षात येऊन सुद्धा त्यांनी घेतलं होतं. तर दुसऱ्याचे विचार जाणून घे. मी मागच्या कुठल्या तरी व्हिडिओत म्हणालोय, सगळ्या विचारधारांचे लोक होते माझ्याबरोबर मंडळात. संघाचे लोक होते, दलित चळवळीतले लोक होते, समाजवादी होते, आणि मी एकटाच निधर्मी, निर्जातीय, कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही गटाचा नाही, असं एकमेव होतो. आणि तरी त्यांनी सोसलं होतं आणि आम्ही तोंडाला येईल ते बोलतोय. तोंडाला येईल म्हणजे कामाचं. ते असलं ट्रोलिंग बिलिंग सारखं बोलत नव्हतं. त्याची एक औपचारिकता आहे सार्वजनिक. त्यानं बोलत होतो आम्ही आणि जपून घेत होते आपले कुठल्याही प्रश्नाची उत्तरं. आता प्रश्नांची उत्तरं पण नाहीत. त्यामुळे संदिग्ध आणि संशयास्पद वातावरण उभं राहिलं ना, याला जबाबदार राज्यकर्ते आहेत ना, आणि ते फार गाव पातळीपासून वरपर्यंत आहेत ना.
उत्तरच द्यायची नाही. हा कसला माज आहे? त्यामुळं घातपात झालाय असं जेव्हा लोक बोलतात, कोणीतरी येऊन खरं बोलणारं पाहिजे ना. ते बरं, खरं यंत्रणा आहेत का त्या चौकशी करून अतिशय खरेपणानं तिथेही लपवाछपी लोकांना संशयाला जागा सोडतात हे लोक. हे बेकार आहे खूप. काय गढूळ आणि घाण वातावरण झालंय. फार मलिन झालंय हे सगळं. कधी प्रामाणिक आणि पारदर्शी होणार आहोत आपण? अपघात आहे तर मग अपघाताचाच रिपोर्ट आला पाहिजे, घातपात आहे तर घातपाताचाच रिपोर्ट आला पाहिजे आणि तो समाजात पसरला पाहिजे. तेवढी प्रामाणिक यंत्रणा असली पाहिजे ना. याला पण भ्रष्टाचारच म्हणतात, दडवादडवीला. नुसता आर्थिक भ्रष्टाचार नसतो. एक गोष्ट घातपात आहे की अपघात आहे हे ठरवणारी, स्पष्ट लख्ख सांगणारी आणि लोकांचा विश्वास बसणारी यंत्रणाच नाहीये. आणि काही झालं तरी लोकांचा विश्वास बसणार नाही, हे तुम्ही आणली अवस्था. तुम्ही पारदर्शी राहिला असता, तुम्ही निर्मळ असता. काल मी छोटासा छटाकभर दुःखानं व्हिडिओ केला की या सत्तांच्या मारामाऱ्यांमध्ये किती मारणार आहेत. यांची राजकारण, सत्तेवर जाणं, सत्ता कशासाठी तर पैसा हवाय. पैशाचा खेळ चाललाय सगळा. मग कोण आडवा येतो? मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? का व्हायचंय तुम्हाला? पैसा आहे म्हणूनच ना. पैसा हाताळता येईल, स्थायी समिती कोणाकडे राहणार, महानगरपालिका. पैशाचा उद्देश आहे फक्त यांचा. म्हणजे लोकांचा राजकारणी म्हणूनही तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुम्ही पैशाचा धंदा करायला आलेले लोक आहात. जनसेवक अजिबात नाही, लोकसेवक अजिबात नाही. तुम्ही धंदे करायला आला राजकारणाचे. हे 75 पासूनचं या देशाचं वास्तव आहे. लोक किकले तो आणि लोकांचे प्रश्न नाही सोडवायचे. तुम्ही जो विकास करताय ना विकासाच्या नावानं, त्यातही तुमची कमिशन आहेत आणि लोकांच्याच पैशानं तुम्ही पैसे खात राहताय. तुमचे काहीतरी स्वतःचे प्रोजेक्ट, तुमचे स्वतःचे इंटरेस्ट असल्याशिवाय विकासच होईना हो. बरं, तुम्हाला सगळ्या सुविधा दिल्यात ना सरकारी पदावर बसल्यावर तुम्हाला. तर सगळ्या सेवा आहेत. तुम्हाला पेन्शनही आहे, तुमच्या आरोग्याची व्यवस्था आहे, शिक्षणाची व्यवस्था आहे, फोनची बिलं जनता भरते, लाईटची बिलं जनता भरते, घरं जनता देते. तुम्हाला एवढा हावका लागतो कशाला? एवढे कोट्यवधी रुपये आणि काय करणार त्याचं? मरणारच ना. त्या जनतेचा तो एक विश्वास गेलाय ना. तुमचे ते काळे धंदे, उघडधंदेही मोठे मोठे त्यांचे. बरं, राजकारणात आल्यानंतर तुमचे ते मोठे उघडधंदे सुरू झालेत. याचा अर्थ असा निघतो की तुम्ही राजकारणाचा वापर केला स्वतःच्या धंद्यांसाठी आणि काळ्या धंद्यांचा विचारायलाच नको. एकही पुढाऱ्यावर काळा धंदा हा करत नाही असा जनतेचा विश्वास राहिलेला नाही. आणि तुम्ही येऊन टीव्हीवर वगैरे लोकांसमोर सांगायचं मी किती प्रामाणिक. नाही लोकांचा विश्वास. काही अपघातच आहे आणि खरं तर तुम्ही केलेला जनतेचा घातपात आहे हा. त्यामुळे तुमच्याबद्दल शंका येणार, सरकारी यंत्रणांबद्दल, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग अडकलाय. इतकं घाण करून ठेवलंय सगळं. कधी बाहेर निघणार आहोत आपण? जगा आणि जगू द्याचा जो संदेश आहे ना, तो कधी अंमलात आणणार आहोत? तुम्ही एवढे पैसे कमवून आणि एवढ्या सुविधा मिळवून करणार काय आहात? तुम्ही पण मरणार आणि ती जनता पण मरणारच आहे ना. तर त्यांच्या जगण्याचं नरक का करता आहात तुम्ही? लोकांच्या जगण्याचा नरक करून तुम्ही स्वर्गवास भोगत राहणं याच्यासारखं काही नाही ना हो. स्वर्गसुख अनुभवत राहता तुम्ही आणि काय पाहिजे ती स्वर्गसुख घ्या, पण भ्रष्टाचार नका ना करू. जनता देते ना सगळं तुम्हाला. तुम्हाला सगळ्या सवलती आहेत. 24 लाख कोटीचा अनधिकृत टोल गोळा करणारा हा देश तुम्हाला टोल सुद्धा माफ करतो. गरिबांच्या कष्टकऱ्याच्या पैशातनं तुम्ही टोलचे काळे धंदे करता हा ते कळतंय ना लोकांना. त्या टोलवर केस भरल्या त्या चालत नाहीत अजून. काय आहे ते मुश्रीफ मंत्री आहेत, त्यांचे भाऊ ते इन्स्पेक्टर पोलीस होते. ते टोलवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांची चौकशी करत नाहीत. त्यांनी खटले लावून ठेवले. त्या खटल्यांचं पुढं काही होत नाहीये. ह्या तुमच्या यंत्रणा आहेत राजकारण्यांच्याच. भांडवलदार आणि राजकारणी या देशाला लुटतायत. आर्थिक उघड दिसतंय ना हो. काय करणार आहात एवढं लुटून? तो कोण अडाणी येतो, काय करणार तो एवढ्या पैशाचं? जगाचा क्रमांक 1चा उद्योगपती होणार. काय करेल? 2 वेळा जेवायला जात असेल, एकदा हागत बसला. काय वेगळं हागत असेल का? सोनं चांदी पडतंय त्याच्या ढुंगणात ना, असं काही होतं का? खाऊन खाऊन किती खाणार? आणि सुविधा आहेत ना, दवाखाने आहेत, सगळे आहे, विमान आहेत, सगळे आहे ना. आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. काय काय करणार काय?
सात पिढ्यान अमुकन तमुकन, आणि मग ते विकृतीचं प्रदर्शन, पोराच्या लग्नाला एवढा खर्च केला. करणार काय त्याचं? लग्न नावाची अतिशय सुंदर आणि साधी गोष्ट, तिचा कसला बडबडीत बाजार मांडलाय तुम्ही? आणि पुन्हा मग हा देव, त्याची मंदिरं. अरे त्यांनी दिलेली तत्वज्ञान पाळा. या देशाचं तत्वज्ञान आहे साधी राहणी, उच्च विचारसरणी, हे मूळ तत्व आहे. ते आपल्या पूर्वजांनी सगळ्यांनी शिकवून ठेवलंय. कधी अंमलात आणणार आहात तुम्ही? मग त्या पोरानं आता 40 कोटीचं घड्याळ घेतलं वगैरे. काय करतो? 10 रुपयाच्या घड्याळातही तुला वेळच कळणार आहे. आणि त्यात हिरे बसवले तर मग तू काय अमरपट्टा घेऊन आलाय का? ते घड्याळ राहणार इथं, तू मरणार. कधी कळणार आहे आपल्याला? माझं कुठलंच भाष्य नाही अजितदादाच्या मृत्यूबद्दल की तो घातपात आहे की अपघात आहे. संशय घातपाताचा येतो, आणि तो सगळं सामाजिक माहोल तसा झालाय. त्याची कोणीतरी प्रामाणिक उत्तर द्या. आणि नुसते यांची नव्हे, मागं भली मोठी यादी आहे. गोपीनाथ मुंडे नाहीत नुसते. पर्रीकर कसे गेले गोव्याचे याच्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. सुषमा स्वराज अचानक कशा गेल्या याच्याबद्दल संभ्रम आहे. अशी बिपिन रावत, त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. असे कितीतरी आहेत. म्हणजे गावगांना कार्यकर्ते मारतायत, त्याचं काही होईना. या निवडणुकीच्या काळात सोलापूरला मनसेच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला. पुढं काय? इथून घेऊन ते मोठमोठ्या पुढाऱ्यांनाही जर सुरक्षा नसेल, VIP नावाची एक फालतू कॅटेगरी करून ठेवली इथं, VIPंनाही जर जीवाचा धोका असेल कायम, आणि तुम्ही तो संभ्रम कधीच मिटवणार नसणार, कधी लख्ख वातावरण तयार करणार नसणार, तुमचंही कधीतरी तसंच होणार. तुमचेही कोणीतरी वैरी टपलेलेच असणार ना तुमच्यावर. तुमचा जर हाच खेळ असेल, एकमेकांचे खून करूनच जर एकमेकांना हरवायचं, सत्तेचा जुगार खेळण्यासाठी एकमेकांना मारायचं, हा धोकादायक खेळ आहे. तो तुमच्यावरही उलटेल कधीतरी. आणि तुमच्याबद्दल बोलतातच लोक. तर तुम्हाला त्याचीही चाड आणि लाज नाही का की आपली प्रतिमा अशी घाण होते? तुम्हाला प्रतिमांची भीती नाही वाटत की एवढे टोकदार निगरगट्ट झालेले आहात तुम्ही की काय प्रतिमा व्हायची ती होऊ दे, मी राज्य करतोय ना? अरे तू नाही राहणार आहे कायम राज्यावर, तुझेही हाल होतील ना. फार बिकट करून ठेवलंय. मला एकच सांगायचंय, राजकारण्यांनी काय शेण खायचं ते खाऊ द्यावं. आपण समाज म्हणून जरा समजुतीनं वागू. भारतीय समाज, मी मगाशी म्हणालो तसं, 93% लोक इथले समजूतदार आहेत, माणुसकीचे आहेत. या 60%चा धिंगाणा आहे. त्यांच्या हातात मीडिया आहे, त्यांच्या हातात प्रसिद्धी माध्यम आहेत, म्हणून ते काही राडा करत राहतील. पण 93% समाजानं माणुसकी दाखवली आहे काय. हे जगच मुळात गंगाजमनी आहे. अख्खं जग एकमेकांच्या जीवावरच माणसं जगतात हे माहिती असलेलं जग आहे, आणि कष्टकऱ्यांचं जग आहे. त्यात मध्यम वर्ग आला, कनिष्ठ वर्ग आला, कष्टकरी वर्ग आला. हा माणुसकीचा खेळ आहे. हे जे 60% टोणगे बसलेत ना, यांना कसं बडवायचं ते समाजानं ठरवावं. पण तरीही बडवताना मला कोणाला मारावं असं नाही वाटत. समजुतीनं आपण व्यक्त होणार असू तर थोडं संयमित भाषेत. भाषेचे 2-3 प्रकार आहेत. मी खाजगीत भयंकर शिवराळ आहे, भयंकर शिवराळ आहे. इथंही चुकून माकून जातात तोंडातून शिवाय, कारण तीव्र राग आलेला असतो. पण तरी सार्वजनिक भाषा आहे ते. म्हणजे भाषणांमध्ये पण लिहिताना तर फारच सौजन्यशील होतो. मला माहिती आहे टिकणार आहे. कागदावरचं लिहिलेलं लोक सार्वजनिक होणार आहे आणि टिकणार आहे. तर आपण भल्याचं बोलूया, सौजन्यानं बोलूया. किती टीका करायची असली, पत्रकार म्हणूनही काम केलं मी, कधीही वावगं नाही बोललेलं. खाजगीत भयंकर माझ्या तोंडून ते जातं, कारण काय करणार ना राग आल्यावर. आणि ते आवडतो बऱ्यापैकी. कोण आहे, बहिणी बसल्यात का, कोण आहेत का, शेजारी कोण आहेत, ते बघूनच बोलतं. पोरं असतील, पोरीबाळे असतील, कधीही बोलत नाही वावगं, कधीच नाही बोलत. फार समजुतीनं. तर मला वाटतं ती समज येणं, आपण शहाणं होणं, आणि व्यक्त होताना संयमानं. संशयसुद्धा व्यक्त करता येतात. त्याची एक भाषा असली पाहिजे. म्हणजे आपणही आपल्या बाजूनं सौजन्य सोडता नाही कामा. जे काही म्हणायचं ते थेट म्हटलं पाहिजे, आणि कोणाला तरी डिवचण्यासाठी नाही. त्याला जातीय रंग पण आला काल. ब्राह्मण विरुद्ध बाकी मराठा वगैरे असं काहीतरी रंग सोशल मीडियात दिसायला लागला. मला त्याचंही वाईट वाटलं. मृत्यूला नसते हो जात, आणि अकाली जाणाऱ्या मृत्यूला तर नकाच ना जात शोधू. तुम्ही गेला म्हणून बरं झालं आणि दुःख झालं, आणि मग ही जात बघा कशी.
नको मला वाटतं भांडणं. आपण पुन्हा तेच सांगतो मी, तेच घिसपिटं वाटेल ऐकायला, पण भारतीय हो, माणूस हो आणि भारतीय हो आणि कुणाच्याही आनंदाकडं माणूस म्हणून पाहू आणि कुणाच्याही दुःखाकडं माणूस म्हणून पाहू. माझा राजकीय मतभेद राहिला या लोकांशी, पण मला वाईट वाटलं काल. खरं सांगू, ज्यांच्याबद्दल बोलायचं समाजात चिडून आणि ज्यांच्याशी वाद घालायची संधी मिळाली तर वाद घालायची आणि त्यांना आडवं लावायचं, आडवं विचारायचं, अशी ही माणसं आहेत राजकारणातली. ती गेली की दुःख होतं. असं वाटतं आपला वाद घालायचा माणूस गेला, हे कामच संपलं आपलं, असं वाटतं हो. मी आता बारामतीला जाऊन राहणार होतो आणि अजितदादाला भेटणार पण होतो. तिथं सातपर्णी नावाची झाडं लावलीत. ती झाडं उखडली पाहिजेत, कारण त्यानं बारामतीच्या सगळ्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराया पसरल्यात. शिंका येणं, फुफ्फुसावर परिणाम होणं, किडनीवर परिणाम होणं, दमा लागण्यासारखं होणं, असे अनेक प्रजननावर परिणाम होणं, असे त्या सातपर्णीचे दोष आहेत. तर तो सातपर्णी वृक्ष बारामती तालुक्यातनं उखडा. मी नगरपालिका निवडणुका होण्याची वाट पाहत होतो आणि संधी यांच्या झेडप्या बिडप्या झाल्यानंतर आपण जाऊन बसायचं नगराध्यक्षाकडं आणि त्याला रितसर अर्ज द्यायचा की नगराध्यक्षही पुन्हा आमच्या मित्रवर्तुळातल्याच माणसाचा मुलगा झाला आहे. तर त्यांना विनंती करणं की तुम्ही इथली सातपर्णी उघडा, कारण सातपर्णीचे वैज्ञानिक परिणाम माहिती आहेत सगळ्यांना आणि ते पुराव्यासह उपलब्ध आहेत. तर तुम्ही सातपर्णी उखडा अख्ख्या बारामतीतली आणि बारामती निरोगी करा, कारण खूप लोकांना तो त्रास होतोय. तिथले डॉक्टर्स म्हणतायत, तिथले तज्ज्ञ म्हणतायत. मी वन खात्यातल्या आपल्या अक्षरमानवचं पर्यावरण विभाग आहे त्या लोकांशी बोलले, त्यात तज्ज्ञ आहेत, वन खात्याचे लोक आहेत, आरोग्य क्षेत्राचे लोक आहेत, खूप सारे लोक आहेत. सगळ्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आलं सातपर्णीशी आपलं भांडण नाही, पण सातपर्णीचं जगाशी भांडण आहे, सजीवांशी भांडण आहे. सातपर्णी त्रासदायक आहे. तर मी आत्ता जाणार होतो आणि काल ती बातमी आली. मी म्हटलं यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका उरकू दे, मग आपण जाऊन रितसर नगरपालिकेला अर्ज देऊन बारामती नगर परिषदेच्या हद्दीतल्या जेवढी सातपर्णी आहे तेवढी कृपया उकडा आणि नवीन लावा. याचं खरं कारण बारामतीत अजितदादांनी स्वतः झाडं खूप लावली होती. त्या माणसाचं खरंच बारक्या बारक्या गोष्टींवर लक्ष होतं. हे दरवाजाचा बारका खिळा निसटला तरी त्याचं लक्ष असायचं. ते जाता आता इतकं बारकं ना, झाडाची फांदी मोडली तरी ते थांबून मुख्य नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलून झापत बसायचं की हे फांदी मोडली याचं काय. तर आत्ता जी बारामती हिरवी दिसते ना आतमध्ये, त्यात शरद पवारांचा वाटा आहेच आहे, पण अजितदादांचा 99% आहे. शरद पवारांनी दिशा दाखवली आणि बारामतीचं ते जे काही हिरवं स्वरूप दिसतं आता, ते त्यात मुख्य मोल योगदान अजित पवारांचं आहे. त्यांना कदाचित चुकीची माहिती दिली गेली असेल किंवा बारामती हिरवी करण्याच्या नावाखाली ती सातपर्णी आणली असेल. तिची काही वैशिष्ट्य आहेत, ती बारा उगवते आणि हिरवं हिरवं दिसतं, पण त्यांना रोगराया होतात. त्या झाडाखाली जाऊन उभं राहिलं तर होतातच होतात. पण असं बोललं गेलं, मी तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली, आरोग्यविदांशी चर्चा केली, त्यात लक्षात असं आलं की सातपर्णीच्या परिसरात तुम्ही एकदा लांबनं जरी घुसलात, मोरगावकडून, भिगवणकडून, फलटणकडून, तरी तुम्हाला दम्याची भावना होते. खूप लोकांना त्याचा त्रास होतो आणि ॲलर्जिक आहे ते, आणि त्यातनं किडनी, फुफ्फुस आणि हृदयाचे विकार होतात. मेंदूवर त्याचे परिणाम होतात. माणसं आजारी पडतात, खोकत राहतात, सर्दीसारखी कायम भावना राहते. तर हे उखडा म्हणून मी अर्ज द्यायला निघालो होतो. आणि काल ती घटना कळल्यानंतर माझा मराठीत शब्द नाही आहे, मूड गेला एकदम. कारण नगराध्यक्षाच्या मार्फत मी अजितदादांना हे सूचित करणार होतो की तुम्ही ही झाडं उखडा म्हणून, आणि त्यांनी लावून धरलं असतं तर मी ठरवलं होतं की तुमच्या विरोधात आंदोलनच करतो मग बारामती नगर परिषदेच्या दारात बसून, ही झाडं उखडाच म्हणून. आणि माहिती घ्या ना शास्त्रीय, त्यांना तर साहजिकच खूपच उपलब्ध होतं. आजही आहे त्यांच्या घरातल्या लोकांना किंवा कोणालाही. अशी नाती, ते एका अर्थानं मधुरा भक्तीचं नातं असल्यासारखं आहे. राजकारणी वाईट आहेत, ओके, वाईट आहेत, पण त्यांना ठोकता येतं, दुरुस्ती करता येते आणि ती दुरुस्तीची संधी द्यावी लागते. हे समाज म्हणून आपणही मान्य केलं पाहिजे. मी काही त्यांचा चाहता किंवा त्यांचा विरोधक असं काहीच नव्हतं. माझं माझ्या देशावर प्रेम आहे, माझ्या लोकांवर प्रेम आहे, माझं पृथ्वीवर प्रेम आहे.
पृथ्वीवर जे जे वाईट त्याच्याबद्दल आपण बोलत राहतो आणि त्याची साहजिकच राजकारण्यांकडे कारभारी म्हणून जबाबदारी असल्यामुळं त्यांच्याशी वादावादी घालायची असते. तर वादावादीतला एक सहकारी गेला अशी ती